नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपूर लाईव्ह. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता मराठा समाज आक्रमक झालाय. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि धनंजय मुंडे यांना अटकही करा अशी मागणी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मराठा समाजाने केली. जाणून घ्या नेमकं हे प्रकरण काय आहे ते. बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. याबाबत मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. त्यामुळे महायुती सरकार याबाबत कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागून राहिली. गेल्या अनेक दिवसांपासून बीड घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर येत असून त्याचे संबंध धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडले जात आहेत. वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचा नागरी सत्कार बारामती येथे आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सकाळी अजित पवार यांची भेट घेत चर्चा केली. तसेच मुंडे यांना अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. मराठा बांधव संतोष देशमुख यांची परळी येथे नुकतीच निर्घृण हत्या झाली. ही हत्या केवळ मराठा समाजाची आहेत आणि त्याचा सर्वात मोठा अडसर मंत्री धनंजय मुंडे यांना होता. त्यामुळेच परळीत त्यांची आपल्या मंत्रिमंडळातील नेत्याने इतर गुंडामार्फत म्हणजेच वाल्मिक कराड व इतरांमार्फत देशमुख यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.